नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचा कार्यकाळ होता 1803 ते 1865. नाना शंकर सेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. त्यांचे गाव होते मुरबाड. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. ही त्यांची पहिली संस्था होती. या संस्थेच्या माध्यमातून 1848 मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही मुलींची पहिली शाळा विचारण्यात येते पेपरमध्ये, तर ही लक्षात ठेवा. मुलींची पहिली शाळा नाना जगन्नाथ शंकर सेठने 1848 मध्ये मुंबई येथे चालू केली. त्यानंतर 1845 मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली. हे सुद्धा लक्षात ठेवा, ग्रँड मेडिकल कॉलेज. तसेच 1961 पासून वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी त्या कॉलेजमधूनच केली. तसेच 1845 मध्ये यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना मुंबई येथे केली. ही लक्षात ठेवा, सोसायटी स्थापना स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. त्यानंतर 1850 ते 1856 या कालावधीत मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. कुठले सदस्य होते? 1850 ते 1856 या कालावधीत मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचे म्हणजे नाना शंकर सेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून काम केले आहे. तसेच ते ब्रिटिश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते. कोणत्या मंडळावर? भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर. तसेच ब्रिटिशांनी नाना शंकर सेठ यांच्या कामावर खुश होऊन त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. कोणती पदवी दिली? जस्टिस ऑफ पीस. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. तसेच त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजची सुद्धा स्थापना केलेली आहे. नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल कॉलेजची स्थापना केली आहे. आता ते मुंबईतील जे हॉस्पिटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. तसेच 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली. पहिली राजकीय संघटना कोणती होती? बॉम्बे असोसिएशन. कोणत्या वर्षी? 26 ऑगस्ट 1852 रोजी. तर ही विचारण्यात येते पेपरमध्ये, तर ही लक्षात ठेवा. तसेच 1857 मध्ये शंकर सेठ यांनी दी जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल स्थापन केली. हे नाव लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल. तसेच नाना जगन्नाथ शंकर सेठ हे मुंबई इलाक्याचे कायदे मंडळाचे पहिले सदस्य होते. नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचा मृत्यू 31 जुलै 1865 रोजी झाला. मुंबईचा पहिला गव्हर्नर एल्फिन्स्टन हा होता. नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते. तर फ्रेंड्स, ही होती संपूर्ण माहिती नाना जगन्नाथ शंकर सेठ बद्दल. थँक्यू.